बीडमध्ये भर मंडपातून नवरदेव पळून गेला. हो, अगदी लोकांसमोर. लग्नाची वरात आली होती, वाजंत्री वाजत होते, मंडपात नातेवाईकांची गर्दी होती आणि अचानक असा काही प्रकार घडला की क्षणभर सर्वच जण स्तब्ध झाले. नटून थटून उभा असलेला नवरदेव कुठलाही गोंधळ न घालता थेट मंडपातून उठला आणि क्षणातच नजरेआड झाला. हे नेमकं काय होतं? लग्नातून नवरदेव पडतो म्हणजे नेमकं काय घडलं असावं? मंडपात सगळं काही अगदी ठरल्याप्रमाणे सुरू होतं. फुलांची सजावट, मंत्रोच्चार, पाहुण्यांची कुजबूज, फोटो, व्हिडिओची लगबग. कोणालाही कल्पना नव्हती की काही क्षणात हा आनंदाचा सोहळा भीती, संभ्रम आणि धक्क्यात बदलेल. नवरदेव शांत होता, चेहऱ्यावर हसू होतं, पण त्या हसण्यामागे काहीतरी लपलं होतं का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. अचानक मंडपाच्या बाहेर हालचाल वाढली. काही लोकांची पावलं वेगळी वाटली. कुणीतरी दबक्या आवाजात काहीतरी बोलत असल्याचं जाणवलं. पाहुण्यांना वाटलं कदाचित एखादा पाहुणा उशिरा आला असावा किंवा कुठली तरी साधी गडबड असेल. पण काही सेकंदातच वातावरण बदललं. नवरदेवाने आजूबाजूला पाहिलं आणि त्याच क्षणी काहीतरी घडणार आहे याची चाहूल लागली. तो क्षण कुणालाही विसरता येणार नाही. नवरदेवाने कुणाशीही चर्चा केली नाही, कुणाला सांगितलं नाही, फक्त एक नजर टाकली आणि मंडपातून चालायला लागला. सुरुवातीला लोकांना वाटलं विधीसाठीच तो बाहेर जात असावा, पण त्याचा वेग वाढत गेला. चालणं धावण्यात बदललं आणि लोकांच्या तोंडातून शब्द निघाले, अरे अरे थांबा. क्षणातच मंडपात गोंधळ उडाला. पडतोय, नवरदेव पडतोय, अशा कुजबुजी सुरू झाल्या. काहींनी धावून त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, काहींनी फक्त बघत राहणं पसंत केलं. वधूपक्ष, वरपक्ष, नातेवाईक सगळेच गोंधळले. आनंदाचा सोहळा क्षणातच प्रश्नांच्या गर्दीत अडकला. कुणी म्हणालं काहीतरी गंभीर आहे, कुणी म्हणालं असं अचानक पडणं साधं नसतं, तर कुणी दबक्या आवाजात वेगळ्याच शक्यता बोलू लागलं. मंडपात आता हशा नव्हता, होती फक्त भीती, संभ्रम आणि अस्वस्थ शांतता. तेवढ्यात मंडपाबाहेर काही लोक ठाम पावलांनी येताना दिसले. वातावरण अधिकच तणावाचं झालं. ज्यांनी ते दृश्य पाहिलं त्यांना लगेच जाणवलं ही साधी बाब नाही. काहींच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती, तर काहींच्या नजरेत भीती. आणि नवरदेव तोपर्यंत तो फरार दूर निघून गेला होता. मंडपात प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. असं काय झालं की नवरदेव पळून गेला? लग्न मोडणार का? आता पुढे काय? कोणाकडेच ठोस उत्तर नव्हतं. फक्त अंदाज, फक्त कुजबूज आणि वाढत जाणारी धाकधूक. हळूहळू खरी गोष्ट बाहेर यायला लागली. लोकांना समजायला लागलं की हा पळ कशासाठी होता, ही भीती कशाची होती, हा गोंधळ कुठून सुरू झाला. पण तरीही पूर्ण चित्र अजून स्पष्ट नव्हतं. सगळेच एकमेकांकडे पाहत होते. कुणीही काही बोलायला तयार नव्हतं. मंडपात बसलेल्यांना आता जाणवलं हा आनंदाचा सोहळा नाही राहिला. काहीतरी गंभीर, कायदेशीर आणि धक्कादायक प्रकार इथे घडतोय. वातावरण अधिकच जड झालं. कुणी मोबाईलवर बोलू लागलं, कुणी बाहेर जाऊन चौकशी करू लागलं. थोड्याच वेळात स्पष्ट झालं की ही घटना अचानक घडलेली नव्हती. मागे काहीतरी माहिती होती, काहीतरी तक्रार होती आणि त्या तक्रारीनंतरच सगळं हल्लं होतं. म्हणूनच नवरदेव घाबरला, म्हणूनच तो थांबला नाही आणि म्हणूनच त्याने पळ काढला. आता लोकांच्या लक्षात येऊ लागलं की हा प्रकार फक्त एका व्यक्तीपुरता मर्यादित नाही, यामध्ये अनेक जण अडकू शकतात. म्हणूनच मंडपातील शांतता अधिकच दडपणाची बनली. कुणाच्याही तोंडून शब्द निघेना. बीडमध्ये यापूर्वीही असे प्रकार घडले असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. काहींनी जुन्या घटनांची आठवण करून दिली, काहींनी कायद्याबद्दल बोलायला सुरुवात केली आणि तेव्हाच लोकांना या प्रकरणाचं गांभीर्य पूर्णपणे समजलं. नवरदेवाचा तो पळ हा भीतीमुळे होता, पण ती भीती काय होती? लोकांसमोर लग्नातून पळावं लागेल अशी परिस्थिती कुणावर येते? नेमकं असं काय घडलं की आनंदाचा सोहळा गुन्ह्याच्या चौकटीत अडकला आणि अखेर हळूहळू सगळं स्पष्ट झालं. हा विवाह कायद्याच्या चौकटीत बसणारा नव्हता. लग्नाशी संबंधित गंभीर बाब समोर आल्यानंतर कारवाईची शक्यता निर्माण झाली. ही माहिती मिळताच नवरदेवाने एकच निर्णय घेतला, थांबायचं नाही, प्रश्नांना सामोरे जायचं नाही आणि पडायचं. म्हणूनच बीडमध्ये भर मंडपातून नवरदेव पळून गेला. म्हणूनच लोकांसमोर हा धक्कादायक प्रकार घडला आणि म्हणूनच या घटनेने संपूर्ण परिसर हादरला. हा व्हिडिओ केवळ पळणारा नवरदेव दाखवत नाही, तो समाजाला एक गंभीर प्रश्न विचारतो.